मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं संपवायची आहेत, याकडे लक्ष असू द्या. फिल्डिंग करणारा संघ अंसिका स्पोर्ट पिंपळघर, अन्यथा आपल्याला एक एक्स्ट्रा फिल्डर शेवटच्या ओव्हरमध्ये सर्कलमध्ये ठेवावा लागेल. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे जांतराजा खारबाव संघाची. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. गोलंदाज अमोल याच्याकडून निर्धाव चेंडू. मयूर तरे आणि राहुल तरे ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. मयूर तरे कित्येक वर्ष हा खारबाव संघासाठी खेळत आहे. अतिशय सुरेख असा चेंडू जातोय शॉर्ट लेगला, चांगले क्षेत्ररक्षण होतं आणि ते डायरेक्ट हिट केलेलं आहे. एक धाव मात्र मिळते. एक धाव संख्येने श्रीगणेश झालेला आहे जांतराजा खारबाव या संघाचा. पहिली धाव निघालेली आहे इनिंग मधली. अलिमगड संघाला सूचना असेल आपण ठीक 3 वाजता इथे रिपोर्टिंग करायचे आहे. कर्णधार लक्षात असू द्या, अलिमगड संघाचा कर्णधार चेतन लक्षात असू द्या, ठीक 3 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचे आहे. आपला संपूर्ण संघ घेऊन इथे हजर राहायचे 3 वाजता. अमोल भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. राहुल तर याच्या सुरेख असा कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला फटका, चेंडू जातो सीमारेषे बाहेर, चौकार. धाव संख्या होती ती 5. अतिशय सुरेख असा फटका राहुल तर याच्या बॅटमधून आपण बघितला. कव्हरच्या डोक्यावरून खेळला होता. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे फक्त 2च क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर आहेत. धाव संख्या होती ती 5. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि अमोल भोईर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत आहेत. पहिलं 3 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा राहुल तरेसाठी अमोल. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत प्रीतम. फक्त एकच धाव. एक धावसंख्या संघाची धावसंख्या होती ती 6. बिनबाद 6. 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला लेफ्ट हँडेड बॅट्समॅन मयूर तरे. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. गजाला क्षेत्ररक्षक बॅकअप चांगला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 7. शेवटचा चेंडू या षटकातला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त एक चौकार आलेला आहे आतापर्यंत. तो राहुल तरे याच्या बॅटमधून आला होता. कव्हरच्या डोक्यावर सुंदर असा चौकार त्याने. त्या मात्र चांगली गोलंदाजी झालेली आहे अमोल भोईर यांच्याकडून. पुन्हा अमोल भोईर राहुल तरेसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. गॅपमधून चेंडू चाललाय. चांगले क्षेत्ररक्षण प्रीतम यांच्याकडून होत आहे. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. ते 3ऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होत नाहीये. फक्त 2च धावा. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 9. आणि पहिलं षटक इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावर आलेल्या आहेत. सतरा मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. याचं ही गोष्ट लक्षात असू द्या क्षेत्ररक्षण करणारा संघ. आणि गोलंदाजीसाठी नयन आलेले आहेत. उंची अगदी कमी आहे. पाहूया गोलंदाजीचा वेग किती आहे. नयन भोईर आलेले आहेत क्रमांक 2चं षटक घेऊन.
पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे आणि आपण मागील सामन्यामध्ये बघितलं असेल इथे धावा खूप होत आहेत. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होत असते. इथे वेलेच्या बाबतीत कोणत्याही संघावर गयावया केली जाणार नाहीये. इथे पॅनल्टीचा आम्ही बॉक्सच भरून आणलेला आहे. आज पॅनल्ट्या भरपूर देणार आहोत. पहिला चेंडू नवीन याचा लोअर फुल टच चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. एक धाव मात्र इथे मिळत आहे. आणि इथे अंपायर रिव्ह्यू बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आलेला आहे. बीमर साठी रिव्ह्यू आहे. बारावा खेळाडूने टीव्ही स्क्रीनवर बघायचं नाहीये. फक्त तिसरे पंच आहेत ते बघतील. आणि पंचांचा निर्णय द फेअर डिलिव्हरी. यानंतर सावंदे स्पोर्ट सावंदे आणि भरत स्पोर्ट वलपाडा दोन्ही संघांना विनंती असेल संपर्क साधायचा आहे. एक इनिंग संपल्यानंतर आपण दोन्ही कर्णधार टॉससाठी तयार राहायचं आहे. अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावे लागेल. पुणे तर नयन भोईर पुढचा चेंडू इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण तेवढे चांगलं होत नाहीये. बॅकअप चांगलं होते. 2 धावा मिळतील राहुल तरेसाठी. धावसंख्या होते 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पुन्हा एकदा नयन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट राहुल तरेसाठी. ओव्हर पिच चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलेला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक आलेले आहेत. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेची हिंमत झाली नाही. ते थ्रो तेवढा चांगला वेगाने आला होता. 13 धावा धावफलकावर. शांत क्रिकेट चालू आहे आतापर्यंत. कुठलाही षटकार मात्र या इनिंग मध्ये आलेला नाहीये. पाहूया मयूर तरे स्ट्राईकवर गेलेले आहेत. आक्रमक असा फलंदाज आहे. नेहमी आक्रमक शैलीमध्ये आपण त्यांना खेळताना बघतो मयूर तरे याला. इथे मात्र चेंडू उडवलाय आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेबाहेर. षटकार. आहे जांतराच्या खारभाव संघासाठी मयूर तरे याच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातले. 19 धावा आलेल्या आहेत. पहिला षटकार इथे पेश केलेला आहे मयूर तरे याने. ओव्हर पिच चेंडू होता. मिड विकेटच्या डोक्यावरून खेळून काढला. पुन्हा एकदा नयन भोईर गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट मयूर तरेसाठी. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू होता. खेळून काढलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जाणारा हा प्रेक्षणीय चौकार. ते 23. आता मात्र फटकेबाजीला सुरुवात केलेली आहे मयूर तरे यांनी. मयूर तरे असा फलंदाज आहे जास्त वेळ शांत बसू शकत नाहीये. पुन्हा एकदा नयन मयूर साठी. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होत
नाहीये. फक्त एकच धाव. धावसंख्या होती ती 24. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 24 धावा धाव फलकावर आले आहेत. अजून एकही गडी बाद झालेला नाहीये जानतराजा खारबाव संघाचा. या षटकामध्ये टोटल 14 धावा खर्च केले नयन भोईर यांनी. यानंतर होणारा सामना असेल सावंदे स्पोर्ट सावंदे व विपक्ष भरत स्पोर्ट वलपाडा. तर दोन्ही संघांना विनंती असेल, पहिली इनिंग संपल्यानंतर आपला जर कर्णधार नाणेफेकीसाठी आला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पेनल्टीला सामोरे जावं लागेल, ही गोष्ट लक्षात असू द्या. प्रीतम भोईर आलेले आहेत क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी. अनुभवी असे गोलंदाज, एक अनुभवी खेळाडू हंसिका स्पोर्ट पिंपळघर या संघाचा. या संघामध्ये अवी पाटीलला आपण बघतोय, एक अनुभवी असा फलंदाज आहे, सध्या विकेट किपिंग करत आहे. 2 षटकामध्ये 24 आलेले आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे आणि एकही फलंदाज बाद झालेला नाही जानतराजा खारबाव या संघाचा. 10 विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. पाहूया या 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय. पहिला चेंडू प्रीतम याचा, मयूरसाठी चेंडूची बॅट कडा घेतलेली आहे. चेंडू बराच वेळ हवेत होता, झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता प्रीतम याने. शॉर्ट पिच चेंडू होता, वेगवान चेंडू होता, बॅटची वरची कडा घेतली होती. एकच धाव, एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 25. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, त्यामुळे क्षेत्ररक्षकांना सुद्धा इथे अडचणी येत आहेत. 17 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके पूर्ण करायचे आहेत, हे लक्षात असू द्या. प्रीतम भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पोल केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता आणि ह्याचा चौकार. आणि खाली क्षेत्रामध्ये तो चेंडू मारला होता राहुल तरे याने चौकारासाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ते 29. पुन्हा एकदा प्रीतम भोईर राहुल तरेसाठी. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू. आणि इथे अंपायर रिव्ह्यू, यस अंपायर रिव्ह्यू आहे व्हाईट साठी. व्हाईट साठी अंपायर रिव्ह्यू घेतण्यात आलेला आहे. तिसरे पंच निखिलेश बजागे. फेअर डिलवली. एकोणतीस धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रीतम टू राहुल. इथे मात्र चेंडू उडवलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटतोय. इथे मात्र मयूर तरे हा फलंदाजी धावबाद झालेला आहे.
या चेंडूवरती षटकाराने स्वागत केलेलं आहे विदेश पाटील याचं. उमेश तरे याच्या बॅटमधून आला पहिला षटकार. पहिल्या चेंडूवर त्यांनी षटकारानं खातं खोललेलं आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते ते 38. खडे खडे जागावरून खेळलेला फटका होता. लॉंगॉनच्या क्षेत्रामधून हा जाणारा उत्तुंग असा षटकार उमेश तरे याच्या बॅटमधून आपण बघितला. पुन्हा एकदा विदेश पाटील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे उमेशसाठी. इथे मात्र लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणार आहे चेंडू. पंच भांबरे सर यांचा इशारा आहे तर व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते 39. पहिला व्हाईट आहे या इनिंग मधला. आपण पाहत आहात ट्रिपल एस गावदेवी चषक 2024. ते मात्र पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षक आलेले आहेत प्रीतम भोईर. इथे मात्र उमेश तरे हा फलंदाज बाद झालेला आहे. आणि शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. रवीश तरे आलेले आहेत नवीन फलंदाज. पिंपलघरचे इंजिनियर श्री विकी वाकडे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुरेखचा चेंडू त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे. आल्या आल्या जाऊ नका पण इथे जायला लागेल फलंदाजाला. ऑन हॅट्रिक विदेश पाटील. पाहूया या स्पर्धेची तिसरी हॅट्रिक इथे होते का. 2 हॅट्रिक तर झालेल्या आहेत. चेतन तरे आलेले आहेत नवीन फलंदाज. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. 39 धावा झालेल्या आहेत. 39 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. विदेश पाटील ऑन हॅट्रिक. पाहूया स्पर्धेची तिसरी हॅट्रिक इथे होते का विदेशाची. समोर फलंदाज चेतन. सुंदर असा फटका चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव झालेली आहे. फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 40. राहुल तरे पुन्हा एकदा स्ट्राईकला गेले. सला मिळालेला फलंदाज आहे. आतापर्यंत 17 या धावसंख्येवर खेळले तर राहुल. विदेश पाटील तो राहुल तरे. ते मात्र सुरेख असा चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक अवी पडिलेच्या हातामध्ये. राहुल तरे बाद.
चेतन तरे, सुरेख असा चेंडू इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा तिथे पळून काढलेल्या आहेत. पंचांचा इशारा तो लेग बाईज आणि अशा प्रकारे पहिले सत्र या सामन्याचं संपलेलं आहे. धावसंख्या होते त्या 43 आणि 44 धावांचं आव्हान असेल हंसिका स्पोर्ट पिंपळघर या संघाला. तर भरत स्पोर्ट वलपाडा आणि सावंदे स्पोर्ट सावंदे दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. भरत स्पोर्ट वलपाडा आणि सावंदे स्पोर्ट सावंदे संघाचा कर्णधार भरत स्पोर्ट वलपाडा संघाचा कर्णधार इथे हजर आहे. तरी सावंदे संघाचा कर्णधार आपणास विनंती असेल आपण विनाविलंब इथे नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पिंपळघरचे इंजिनियर विकी वाकडे आपणास विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे या सामन्याची. आपण सगळे आले तरी चालतील. भरत स्पोर्ट वलपाडा आणि सावंदे स्पोर्ट सावंदे या 2 मातब्बर संघामध्ये हा सामना असेल. कोणाचा कॉल असेल? वलपाडा संघाचा कॉल असेल. काटा इज कॉल आणि काटा आले झाले. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे आहे. तर नाणेफेक जिंकलेले आहे भरत स्पोर्ट वलपाड्याचे यंग अँड डॅशिंग कर्णधार प्रणय. तर नाणेफेक जिंकलेले आहे प्रणय. प्रथम निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्यामागे काही खास कारण? काही नाही, आम्ही चेस करू. आतापर्यंत किती स्पर्धा तुम्ही खेळलेला आहात? आम्ही 3 खेळल्यात. आणि त्या स्पर्धेमध्ये तुमच्या संघाची कामगिरी कशी राहिलेली आहे? झाले पण आता 19-20. तर शेवटी एकच प्रश्न आहे. ही ट्रिपल-एस गावदेवी चषक आपण बघतो. ही खेळपट्टी तुम्ही बघितलं तर खेळपट्टी बघितल्यावर तुम्हाला कसं वाटलं? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तर विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाचा कर्णधार गणेश इथे हजर आहे. नाणेफेक हरलेले आहे. हॅलो, हरलेले आहात. प्रथम फलंदाजी करायची आहे. तर किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग लाईन खूप छान आहे आमची. आणि शेवटी एकच या आयोजनाविषयी 2 शब्द. आयोजन खूप सुंदर वाटतंय. गोल ग्राउंड आहे, खेळायला खूप मजा येईल. खूप पॅक दिसते आज, म्हणून बघू. तर तुम्हा दोघांनाही विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. जाऊया सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. तिथे आमचे सज्ज आहेत सहकारी समालोचक
मॅच गणेश काळे मॅन ऑफ द मॅच. तेच गणेश, आपण या लगेच, वेळ घेऊ नका चला. आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं एक आकर्षण संकल्पना आपल्याला पाहायला मिळते ट्रिपल एसच्या माध्यमातून. एक मॅच जिंकल्यानंतर नक्कीच 12 खेळाडूला मात्र टी शर्ट इथे मात्र देण्यात पुरस्कृत करण्यात आलं ट्रिपल एस श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. एक चांगली संकल्पना. येस, वलपाडा टीम आपल्याला विनंती असेल लिगल एंट्री प्रथमतः आपण करा. आणि येस, दोन्ही टीम्स आपल्याला विनंती असेल, वलपाडा देखील आणि त्याचप्रमाणे सावंत टीम. येस, दोन्ही टीम्सला विनंती आहे प्रथमतः लिगल एंट्री करा. बघा पिच वरती कोणी खेळू नका, विनंती आहे दोन्ही टीम्स. बघा अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल. आणि की सन्मान्य बलवंत शांताराम पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभाचे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मात्र द्यायची आहे. आणि की बळवंत पाटील साहेब यांच्या शुभाचे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्यांना 12 खेळाडूंना मात्र टी शर्ट देखील देण्यात येईल. जयराम पाटील साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील टी शर्ट त्यांना सुपूर्द करायचे. 12 टी शर्ट्स, आकर्षक टी शर्ट नक्कीच या संपूर्ण टीमला पुरस्कृत करा. एस ट्रिपल एस यांच्या माध्यमातून या 12 टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात, सुपूर्द केलेत. हे चला स्पीडअप करा दोन्ही टीम्स, वलपाडा टीम आणि त्याचप्रमाणे सावंत स्पोर्ट्स. बघा पिंपळगर संघ तुम्ही कुठे जाऊ नका, यानंतर लगेचच तुमची मॅच असेल याची नोंद घ्या.